नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 जुलै 2022 चे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नुकतेच निधन झालेले शिंझो आबे कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? तर नुकतंच जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांचं निधन झालेलं आहे. पर्याय क्रमांक दुसरा जपान याचं योग्य उत्तर आहे. तर जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे जे आहेत ते 67 वर्षीय होते आणि त्यांचं नारा या शहरामध्ये गोळी लागल्यानं मृत्यू झालेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर शिंझो आबे जे आहे ते 2006 ते 2007 पर्यंत आणि त्यानंतर 2012 ते 2020 पर्यंत जपानचे पंतप्रधान होते, जे की जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान पदावरती राहिलेले व्यक्ती आहेत. आणि शिंझो आबे जे आहेत ते जपानमधील लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवायचं आहे. तसंच त्यांची ओळख जी आहे म्हणजे जगामध्ये त्यांना ॲबेनॉमिक्स या आर्थिक धोरणासाठी देखील ओळखलं जात होतं. ज्या आर्थिक धोरणामध्ये आर्थिक सुलभीकरण, वित्तीय प्रोत्साहन आणि संरचनात्मक सुधारणांचा पाठपुरावा केलेला होता. अशा प्रकारे त्यांचं ॲबेनॉमिक्स नावाचं आर्थिक धोरण होतं, ज्यासाठी शिंझो आबे ओळखले जायचे. त्याचबरोबर शिंझो आबे यांनी 2007 मध्ये जपान, युनायटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया, भारत यांच्या दरम्यान चतुर्भुज सुरक्षा संवाद म्हणजेच क्वाड परिषद सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांना भारताकडून पद्मविभूषण देण्यात आला होता जानेवारी 2021 मध्ये. त्यानंतर नेताजी रिसर्च ब्युरो कडून नेताजी पुरस्कार 2022 देखील देण्यात आलेला आहे आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देखील देण्यात आलेली आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, T20 पदार्पणामध्ये पहिली ओव्हर निर्धाव टाकणारा तिसरा भारतीय गोलंदाज कोण बनला आहे? तर T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पणामध्ये पहिली ओव्हर निर्धाव टाकणारा तिसरा भारतीय गोलंदाज होण्याचा मान आता अर्शदीप सिंग या खेळाडूने मिळवलेला आहे. पर्याय क्रमांक तिसरा अर्शदीप सिंग याचं योग्य उत्तर आहे. तर आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये मेडन ओव्हर टाकणारा तिसरा भारतीय आता अर्शदीप सिंग ठरलेला आहे. मग या अगोदर अशा प्रकारचा विक्रम कोणत्या भारतीय खेळाडूंनी केला आहे ते आपण पाहूया. तर भारताची झुलन गोस्वामी जी आहे तिनं इंग्लंडच्या विरुद्ध ऑगस्ट 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये T20 सामन्यामध्ये पदार्पणात पहिली ओव्हर निर्धाव टाकण्याचा विक्रम केलेला आहे. त्यानंतर दुसरा म्हणजे अजित आगरकर यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डिसेंबर 2006 मध्ये ही कामगिरी केली. आणि तिसरं म्हणजे अर्शदीप सिंगने आता इंग्लंडच्या विरुद्ध जुलै 2022 मध्ये ही कामगिरी केलेली आहे. कोणती कामगिरी? तर पदार्पणामध्ये पहिलीच ओव्हर निर्धाव टाकण्याची कामगिरी. कोणत्या फॉर्मॅटमध्ये? तर T20 फॉर्मॅटमध्ये. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, किशोरवयीन मुलींसाठी मेन्स्ट्रुअल कप योजना कोणत्या राज्यानं सुरू केली आहे? तर किशोरवयीन मुलींसाठीची मेन्स्ट्रुअल कप म्हणजेच मासिक पाळी कप योजना जी आहे ती नुकतीच कर्नाटक या राज्यानं प्रायोगिक तत्वावरती सुरू केलेली आहे. पर्याय क्रमांक पहिला कर्नाटक याचं योग्य उत्तर आहे. तर कर्नाटक सरकार जे आहे ते आता सर्व किशोरवयीन मुलींना मासिक पाळी कप म्हणजेच मेन्स्ट्रुअल कप जे आहे ते मोफत देणार आहे. आणि यासाठी त्यांनी कर्नाटकमधील 2 जिल्ह्यामध्ये ही योजना प्रायोगिक तत्वावरती सुरू केलेली आहे. ते 2 जिल्हे कोणते आहेत? मग चामराजनगर आणि दक्षिण कन्नड हे 2 जिल्हे आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या योजनेचं सुरू करण्याचं कारण काय आहे? तर सॅनिटरी पॅड जे असतात ते प्लास्टिक असतं आणि ज्याचं विघटन होण्यासाठी 600 ते 800 वर्ष लागतात आणि त्यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण होते. म्हणून मासिक पाळीचे कप जे असतात ते पर्यावरण पूरक असतात आणि प्रत्येक कप सुमारे 8 ते 10 वर्षे वापरता येतो. तसंच तो खर्चाकडून देखील कमी प्रमाणामध्ये त्यामध्ये खर्च होतो आणि म्हणून कर्नाटक सरकारनं सॅनिटरी पॅड्सच्या ऐवजी मासिक पाळीची कप योजना सुरू केलेली आहे, जी की सध्या प्रायोगिक तत्वावरती सुरू आहे. मग कर्नाटक राज्याबद्दल देखील आपण माहिती घेणं गरजेचं आहे. तर कर्नाटकचे राज्यपाल जे आहेत ते म्हणजे थावरचंद गेहलोत आहेत. त्यानंतर राजधानी जी आहे ती म्हणजे बेंगळुरू आहे आणि मुख्यमंत्री हे बसवराज बोम्मई आहेत. त्याचबरोबर 2022 या वर्षामध्ये ज्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याचं रिव्हिजन आपण करूया. कर्नाटक राज्यानं नुकतीच काशी यात्रा नावाची योजना सुरू केली आहे, जी की काशीला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी आर्थिक मदत देण्याची योजना आहे. त्यानंतर केरळ सरकारनं मेडिशिप नावाची योजना सुरू केली आहे, जी की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना आहे. त्यानंतर तामिळनाडूची यन्नम यजुथम नावाची योजना आहे, जी की शिक्षणामधील अंतर भरून काढण्यासाठीची योजना आहे. आणि महाराष्ट्र राज्यानं जिव्हाळा कर्ज योजना सुरू केलेली आहे, जी की
कैद्यांना कर्ज देण्यासाठीची योजना आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय विद्यापीठांच्या असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भारतीय विद्यापीठांच्या असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून सुरंजन दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक पहिला सुरंजन दास याचं योग्य उत्तर आहे. तर भारतीय विद्यापीठांच्या असोसिएशनचे नवीन अध्यक्ष आता सुरंजन दास बनलेले आहेत, ज्यांची नियुक्ती कोणाच्या जागेवरती करण्यात आलेली आहे? तर जी तिरुवासगम यांच्या जागेवरती सुरंजन दास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मग प्रोफेसर दास जे आहे ते असोसिएशनचे कितवे अध्यक्ष बनलेले आहेत? तर ते 101वे अध्यक्ष बनलेले आहेत. हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी जी आहे ती भारतातील प्रमुख विद्यापीठांची संघटना आहे, जिचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. हे आपण लक्षात ठेवणार आहात. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या ज्या काही नियुक्त्या आहेत त्यांचं देखील आपण रिव्हिजन करणं गरजेचं आहे. तर यामध्ये पहिलं म्हणजे संदीप कुमार गुप्ता जे आहेत त्यांची गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर टी राजाकुमार यांची फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे. आणि लेफ्टनंट जनरल मोहन सुब्रमण्यम यांची दक्षिण सुदानमधील UN मिशनचे फोर्स कमांडर म्हणून नियुक्ती झालेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, मलेशिया ओपन 2022 पुरुष एकेरीचा विजेता कोण बनला आहे? तर नुकतीच मलेशिया ओपन 2022 ची स्पर्धा पार पडलेली आहे आणि यामध्ये पुरुष एकेरीचा विजेता जो आहे तो व्हिक्टर एक्सेलसेन राहिलेला आहे. पर्याय क्रमांक पहिला व्हिक्टर एक्सेलसेन याचं योग्य उत्तर आहे. तर मलेशिया ओपन 2022 ही बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच पार पडलेली आहे आणि या स्पर्धेचा कालावधी जो आहे तो म्हणजे 28 जून ते 3 जुलै 2022 दरम्यान राहिलेला आहे आणि याचं आयोजन मलेशियामधील क्वालालंपूर या ठिकाणी करण्यात आलं होतं. मग या स्पर्धेचे विजेते कोण कोण आहेत ते आपण पाहूया. त्यामध्ये पुरुष एकेरीचा विजेता आहे डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसन. त्यानंतर महिला एकेरीची विजेती जी आहे ती थायलंडची रत्वानोक इंतानो आहे. त्यानंतर पुरुष दुहेरीचा विजेता जो आहे तो जपानमधील आहे, ते दोघेही त्यांचं नाव आहे ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी. त्यानंतर महिला दुहेरीच्या विजेत्या म्हणजे इंडोनेशियाच्या अप्रिया राहू, सितिया फाडिया सिल्वा रामाधंतिया आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि मिश्र दुहेरीमध्ये विजेता कोण आहे? तर चीनचे आहेत झेंग सिवेई आणि हुआंग याकिओंग. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली पशु आरोग्य शिखर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? तर भारतामधील पहिली पशु आरोग्य शिखर परिषद जी आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पर्याय क्रमांक पहिला नवी दिल्ली याचं योग्य उत्तर आहे. तर भारतातील पहिली पशु आरोग्य शिखर परिषद जी आहे ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे, जिचा कालावधी 6 ते 7 जुलै 2022 दरम्यान राहिलेला आहे. आणि या परिषदेचं आयोजन जे आहे ते इंडियन चेंबर ऑफ फूड अँड ऍग्रिकल्चर आणि ऍग्रिकल्चर टुडे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेलं आहे. या परिषदेचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? मग तर परषोत्तम रुपाला, जे की भारताचे केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री आहेत, त्यांनी या परिषदेचं उद्घाटन केलेलं आहे. तर ह्या सर्व गोष्टी या भारतातल्या पहिल्या पशु आरोग्य शिखर परिषदेबद्दल तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, शैक्षणिक उत्कृष्टतेच्या क्षेत्रामध्ये सार्वजनिक प्रशासनासाठी कोणाच्या नावानं पुरस्कार स्थापन करण्यात येणार आहे? तर शैक्षणिक उत्कृष्टतेच्या क्षेत्रामध्ये सार्वजनिक प्रशासनासाठी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नावानं पुरस्कार स्थापन करण्यात येणार आहे. पर्याय क्रमांक पहिला डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचं योग्य उत्तर आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्मृती पुरस्कार स्थापन करण्याची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. तर याबद्दलची सर्व माहिती आपण घेणार आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींच्या स्मरणार्थ शैक्षणिक उत्कृष्टतेच्या क्षेत्रामध्ये सार्वजनिक प्रशासनामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्मृती पुरस्कार स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नावाने पुरस्कार स्थापन करण्यात येणार आहे, तर त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणं गरजेचं आहे. तर राजेंद्र प्रसाद हे भारताचे 1950 ते 1962 या काळामध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती होते. तसंच ते एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते, वकील आणि विद्वान देखील होते आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यान राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे आणि तसंच बिहार आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेतृत्व म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय नौदलाने पहिले ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन INAS 324 कोणत्या ठिकाणी नियुक्त केलं आहे? तर भारतीय नौदलानं पहिलं ऍडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन INAS 324 जे आहे
ते विशाखापट्टणम या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे. पर्याय क्रमांक पहिला विशाखापट्टणम याचं योग्य उत्तर आहे. तर ईस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस ॲडमिरल बिस्वजित दासगुप्ता यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय नौदल एअर स्क्वॅड्रन 324 ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये INAS 324 असं म्हटलं जातं, जे की विशाखापट्टणम मधील INS देगा या नौदलाच्या विमानतळावरती भारतीय नौदलामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. तर हे जे हेलिकॉप्टर स्क्वॅड्रन आहे याचं नाव काय आहे तर 324 ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये INAS 324 म्हटलं जातं. आणि स्क्वॅड्रन म्हणजे काय असतं तर लष्करी विमानांची किंवा हेलिकॉप्टरची किंवा बोटींची तुकडी असते. आणि मग ही कोणती तुकडी आहे तर लष्कराच्या हेलिकॉप्टरची तुकडी आहे आणि याला काय नाव देण्यात आलेलं आहे तर भारतीय नौदल एअर स्क्वॅड्रन 324 असं या तुकडीचं नाव आहे. आणि या तुकडीला कोणत्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेलं आहे तर विशाखापट्टणम या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेलं आहे. विशाखापट्टणम मध्ये INS देगा नावाचं विमानतळ आहे. कोणाचं आहे तर ते नौदलाचं आहे. तिथं या हेलिकॉप्टरच्या तुकडीला नियुक्त करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे जे स्क्वॅड्रन आहे ते पूर्वेकडील सागरी किनाऱ्यावरचं पहिलं नौदल स्क्वॅड्रन आहे, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. एडलवाइसने कोणत्या नावानं भारतातील पहिला मोबाईल टेलिमॅटिक्स आधारित ऑटो इन्शुरन्स सादर केला आहे? तर एडलवाइसनं स्विच या नावानं भारतातील पहिला मोबाईल टेलिमॅटिक्स आधारित ऑटो इन्शुरन्स सादर केलेला आहे. पर्याय क्रमांक पहिला स्विच याचं योग्य उत्तर आहे. तर भारतामधील पहिला मोबाईल टेलिमॅटिक्स आधारित ऑटो इन्शुरन्स जो आहे तो एडलवाइस या जनरल इन्शुरन्स कंपनीनं सादर केलेला आहे, म्हणजे सुरू केलेला आहे. आणि इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या सँडबॉक्स प्रोग्रामच्या अनुषंगानं एडलवाइस जनरल इन्शुरन्सनं स्विच हे सर्वसमावेशक मोटार विमा उत्पादन जे आहे ते सादर केलं आहे, म्हणजे त्या इन्शुरन्सचं नाव स्विच आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मग या कंपनीच्या CEO आणि कार्यकारी संचालक कोण आहे तर एडलवाइस जनरल इन्शुरन्सच्या CEO आणि कार्यकारी संचालक आहेत शनाई घोष, हे लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. लार्ज हॅड्रॉन कोलायडर सह काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी यापूर्वी कधीही न पाहिलेलं किती उपअणुकण शोधून काढले आहेत? तर लार्ज हॅड्रॉन कोलायडर सह काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी यापूर्वी कधीही न पाहिलेले 3 उपअणुकण शोधून काढले आहेत. पर्याय क्रमांक तिसरा 3 याचं योग्य उत्तर आहे. तर याबद्दल आपण माहिती पाहूया. लार्ज हॅड्रॉन कोलायडर सह काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना जिनिव्हा या ठिकाणी 27 किलोमीटर लांबीच्या बोगद्यामध्ये त्यांनी विक्रमी ऊर्जा पातळीवर प्रोटॉन फोडायला सुरुवात केल्यानं त्यांना त्या ठिकाणी उपअणुकण दिसलेले आहेत. आणि ते किती उपअणुकण दिसलेले आहेत तर 3 उपअणुकण दिसलेले आहेत. आणि हे कोणत्या संस्थेच्या शास्त्रज्ञांना सापडलेले आहेत तर CERN या संस्थेच्या शास्त्रज्ञांना सापडलेले आहेत, ज्यामध्ये त्यांना एक नवीन प्रकारचा पेंटाकॉर्क आणि टेट्राकॉर्क सापडलेला आहे, जे की त्याची पहिली जोडी आहे. आणि यामुळे आता ही CERN संस्था चर्चेमध्ये आहे. तर CERN काय आहे तर युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्चची वैज्ञानिक संशोधनासाठी जगातील सर्वात मोठी संस्था आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतर आता आपण वन लाइनर प्रश्न पाहूया. पहिला वन लाइनर आहे. नॅशनल सेंटर फॉर सायटोलॉजीचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नॅशनल सेंटर फॉर सायटोलॉजीचे नवीन संचालक म्हणून डॉक्टर मोहन वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरा प्रश्न आहे. कोणत्या विमा कंपनीने सायबर व्होल्टेज विमा योजना सुरू केली आहे? तर सायबर व्होल्टेज विमा योजना जी आहे ती SBI जनरल या कंपनीने सुरू केलेली आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे. कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डानं आपल्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान वेतन जाहीर केलं आहे? तर याचं उत्तर आहे न्यूझीलंड. चौथा प्रश्न आहे. लार्ज हॅड्रॉन कोलायडर सह काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी यापूर्वी कधीही न पाहिलेले किती उपअणुकण शोधले? तर याचं उत्तर आहे 3. आणि पाचवा प्रश्न आहे. राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाने कोणासोबत रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी करार केला? तर याचं उत्तर आहे ड्रोन आचार्य या कंपनी सोबत. यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2022च्या अंमलबजावणीसाठी कोणते राज्य क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे? तर याचं उत्तर आहे ओडिशा. दुसरा प्रश्न होता. CBSE बोर्डाने कोणते पोर्टल सुरू केलं आहे? तर याचं उत्तर आहे परीक्षा संगम. तिसरा प्रश्न आहे. S&P ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स नुसार भारताच्या सेवा क्षेत्रामध्ये एप्रिल 2011 नंतर सर्वाधिक वाढ होण्याचं कारण कोणतं? तर याचं उत्तर आहे मागणीमध्ये तीव्र वाढ, वाढलेली विक्री आणि अनुकूल आर्थिक परिस्थिती. चौथा प्रश्न होता. सर्वात तरुण अॅनालॉग अंतराळवीर कोण बनली आहे? तर याचं उत्तर होतं जान्हवी दांगेटी.
पाचवा प्रश्न होता येलोरडा चषक स्पर्धेमध्ये कोणत्या भारतीय बॉक्सरनी सुवर्ण पदक जिंकलं होतं? तर याचं उत्तर आहे अल्फिया पठाण आणि गीतिका. त्यानंतर सहावा प्रश्न होता कोणत्या भारतीय व्यक्तीची दक्षिण सुदान मधील UN मिशनचे फोर्स कमांडर म्हणून नियुक्ती झाली आहे? तर याचं उत्तर होतं मोहन सुब्रमण्यम. सातवा प्रश्न होता भारतातील पहिली स्वायत्त नेव्हिगेशन सुविधा तिहान कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे? तर तिहान ही स्वायत्त नेव्हिगेशन सुविधा जी आहे ती हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आली. त्यानंतर आठवा प्रश्न होता फोर्ब्सच्या क्रमवारीनुसार सर्वात श्रीमंत भारतीय अमेरिकन महिला कोण? तर याचं उत्तर होतं जयश्री उल्लाल. नववा प्रश्न होता भारताचे G20 चे पूर्णवेळ शेर्पा म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचं उत्तर होतं अमिताभ कांत. आणि 10वा प्रश्न होता राज्यसभेसाठी नामनिर्देशित सदस्य म्हणून किती व्यक्तींची नियुक्ती राष्ट्रपतीकडून नुकतीच करण्यात आली आहे? तर याचं उत्तर होतं 4. यानंतर कालचा सराव प्रश्न पाहूया. तर कालचा सराव प्रश्न जो होता त्यामध्ये तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची होते. तर यामध्ये PT उषा या केरळच्या आहेत, इलिया राजा हे तामिळनाडूच्या आहेत, वीरेंद्र हेगडे हे कर्नाटकचे आहेत आणि चौथी जोडी जी होती ती चुकीची होती. KV विजेंद्र प्रसाद जे आहेत ते आंध्र प्रदेशचे आहेत, त्या ठिकाणी केरळ दिलं होतं म्हणून पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर जी की चुकीची जोडी आहे. यानंतर आजचा सराव प्रश्न जो आहे तो पाहूया. शिंजो आबे यांच्याबद्दल चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे सर्वात जास्त काळ जपानचे पंतप्रधान राहिलेले आहेत. दुसरं विधान आहे ॲबेनॉमिक्स या आर्थिक धोरणासाठी ओळखले जातात. तिसरं विधान आहे 2007 मध्ये जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये चतुर्भुज सुरक्षा संवादासाठी पुढाकार. आणि चौथं विधान आहे भारताकडून पद्मभूषण देण्यात आला. तर याच्यातलं चुकीचं विधान तुम्ही सांगायचं आहे. आणि आता आपण आपल्या PDF बद्दल माहिती घेऊया. आपल्या PDF जे आहे ते एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्याच्या PDF तयार आहेत. ज्यांना त्या PDF खरेदी करायचे असतील त्यांनी खालील क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. आणि याचबरोबर एक विनंती आहे ती म्हणजे आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला सुरुवात करा, कारण की सर्वांनाच याचा फायदा होऊ द्या आणि यामुळे सर्वांपर्यंत आपलं चॅनल देखील पोहोचायला मदत होईल आणि त्यामुळे आपण सर्वांपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ देऊ शकू. यासाठी सर्वांना चॅनल शेअर करायला सुरू करा. आणि याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.